नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 34 साईज कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग जे आहे ते एकदम सविस्तर असं समजावून सांगेन। इथे पहा, तुमच्या मुंड्यामध्ये जर घोळ येत असेल तर कशा पद्धतीने आकार द्यायचे हे सुद्धा मी अगदी परफेक्ट असं सांगेन। आपली इथे थोडी काही पद्धत चेंज होईल, थोडंसं मुंड्यामध्ये आकार देण्याची वगैरे। तर इथं उंची घेऊया। सर्वात पहिल्यांदा मी उंची घेणार आहे 13.5। त्यामध्ये मी 1 इंच प्लस करून 14.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे। तर उंचीचं मार्किंग झालं की आपण शोल्डर घेऊया। आता शोल्डरसुद्धा आपलं डीप गळ्यानुसार असतं। जर कमी गळा असेल तर जास्त शोल्डर घ्यायचं आहे आणि जर जास्त गळा असेल तर कमी शोल्डर घ्यायचं आहे। आता इथे आपण 10 इंच गळा कटिंग करणार आहे, त्यामुळे मी शोल्डर इथं 5 इंचचं घेणार आहे। जर पहा, इथं तुम्हाला गळा जास्त डीप कटिंग करायचा असेल, म्हणजे 11 इंच 11.5 इंच जर कटिंग करायचं असेल तर तुम्ही इथं 5 ऐवजी 5.25 ते 4.5 इंचापर्यंत शोल्डर घेऊ शकता। आणि जर कमी असेल, 8 इंचाचा गळा असेल तर तुम्ही इथे 5.25 इंचापर्यंत शोल्डर घ्यायचं आहे। तर 5 इंच घेतलेला आहे। अजून एकदा मी असंच 5 इंचावरती पॉईंट दिला। 5.5 इंच घेऊया आता मुंडा। इथं मी मुंड्याची सरळ लाईन ओढून घेतली, तर ही झाली आपली मुंडा उंची। ही झाली आपली ब्लाऊजची पूर्ण उंची 13.5 प्लस 1 14.5 इंच। शोल्डर घेतलेला आहे आपण 5 आणि मुंडा घेतलेला आहे आपण 5.5 इंच। 34 छाती आहे, तर त्याचा चौथा भाग होतो 8.5 इंच। तर इथून मी 8.5 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे आणि याच्या पुढे 1.5 इंच मार्जिन। कंबर 28, त्याचा चौथा भाग होतो 7 इंच। त्यामध्ये 1 इंच टक्ससाठी प्लस केले 8 इंच आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। हे जोडून घ्यायचे पॉइंट। इथे 1/2 इंच बाहेर जायचं, तिरकी लाईन ओढून घ्यायची आणि मुंड्याला आकार द्यायचे। आता तुमच्या मुंड्यामध्ये जर घोळ येत असेल, मागे फुगा आल्यासारखं दिसत असेल तर या पद्धतीने तुम्ही मुंडा घेऊ शकता। तर इथे घ्यायचं आहे हे 1 इंच आणि पहा आकार द्यायचा आणि इथे 1/2 इंच डाऊन करायचं। आकार दिल्यानंतर मुंडा मोजायला विसरायचं नाही। तर इथे मी 1/2 इंच जे आहे ते शिलाई मार्जिन सोडून मुंडा घेर मोजून घेणार आहे। आपला किती मुंडा घेर येतोय हे पाहूया। पहा 7.5 इंच, परफेक्ट 7.5 इंच हा मुंडा घेर आपला भरलेला आहे। आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा 7.5 इंच मुंडा घेर भरलाय। आता पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी मी 1/4 इंच घेतलेला आहे आणि पहा इथूनच असे आकार देऊन घेते। ही ट्रिक एकदा नक्की वापरा, तुमच्या मुंड्यामध्ये अजिबात घोळ येणार नाही। आता इथे शोल्डर पट्टी मला 2.5 इंचाची हवी आहे, तर मी 3 इंचावरती मार्किंग करून घेतलं। म्हणजे पहा इथे गळ्याची रुंदी जी आहे ती 2 इंच राहिलेली आहे। पुढचा गळा तुमचा किती आहे तो घ्या तुम्ही। 6 इंच असेल तर 6 इंच घ्या, 5.5 इंच असेल तर 5.5 इंच घ्या। त्यामध्ये तुम्ही 1/2 इंच शिलाई मार्जिन इथे शोल्डर जोडण्यासाठी लागतं, ते आपल्याला घ्यायचं आहे। तर 5.5 इंच गळा आहे, मी 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं। इथून घेणार आहे मी 2.5 इंच आणि असे गळ्याला आकार देऊन घ्यायचे। क्रॉसपट्टी 2.5 इंच, इथेही 2.5 इंच घेतलेला आहे। एक सरळ लाईन ओढून घ्यायची क्रॉसपट्टीसाठी। आता तुमचे जर शोल्डर पुढे उतरत असतील तर तुम्ही मात्र इथे 2.25 इंच क्रॉसपट्टी घेतली तरी सुद्धा चालेल। 1/2 इंच घ्यायचा आहे आपण क्रॉसपट्टीला आकार द्यायला। तर पहा या पद्धतीने तुम्ही क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचे। कटोरी इथं मी 5 इंच घेणार आहे। अजून एकदा इथे मी 5 इंच घेतलेला आहे। जर तुम्हाला कटोरीचा फॉर्म्युला पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, पहा कटोरी कशी काढायची। ही जी कटोरी आहे ती जर तुम्ही परफेक्ट नाही घेतली तरी सुद्धा
तुमचं जे ब्लाऊजचं शोल्डर आहे ते पुढं उतरण्याची शक्यता असते, कारण जेवढी कटोरी हवी आहे तेवढी कटोरी नसते, मग त्यामुळे चेस्ट कटोरीमध्ये ॲडजस्ट होत नाही पहा, त्यामुळे शोल्डर उतरण्याचा पुढं प्रॉब्लेम येतो. इथे गळ्याजवळ मी 1 इंच घेतलं, एक तिरकी लाईन मी ओढून घेते आणि इथं कटोरीला आकार देऊन घेतला. अगदी सोपी पद्धत आहे कटोरीला आकार देण्याची, काहीही अवघड नाही. या पद्धतीने जर आकार दिले ना एकदम परफेक्ट कटोरी बसते. तर आता इथे सर्व काही मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर पहा, पुढचा गळा आपण उंची पाहिली, शोल्डर पाहिलं, मुंडा पाहिलेला आहे, कंबर पाहिलेली आहे. तर इथे 1 इंचावरतीच मी दिलेला आहे आकार पुढच्या मुंड्याला, पाठीमागच्या मुंड्याला, आणि पुढच्या मुंड्याला दिलेला आहे 0.75 वरती. इथून घेतलेला आहे 8.5 इंच छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे. इथेही हे 1.5 इंच आपलं मार्जिन आहे. पुढचा गळा 5.5 इंच, त्यामध्ये अर्धा इंच मी मार्जिन घेतलंय आणि 6 इंचावरती मार्किंग करून घेतलंय. क्रॉस पट्टी 2.5 इंच आहे इथून, आणि इथे हा आकार दिलाय 1.25 इंचावरती. आपली मूळ कटोरी आहे 5 इंचाची, इथून तिरकी लाईन वळलेली आहे आपण 1 इंचावरती. तर हे सर्व पॉईंट तुम्ही लक्षात ठेवून कटिंग करा. एकदम परफेक्ट असं आपलं कटिंग तयार होतं, तुमच्या मुंड्यामध्ये वगैरे अजिबात घोळ येणार नाही. आता इथे अजून 5 इंचावरती शोल्डर डाऊन करायचं गळ्याकडे. डीप गळा जेव्हा असतो ना त्यावेळेस आपण शोल्डर जे आहे ते गळ्याकडेच डाऊन करतो. आता आपण ही मूळ कटोरी कशी वाढवायची हे पाहूया. ही आपली मूळ कटोरी आहे आणि वाढवूया आपण. आता सर्वात पहिल्यांदा इथे वाढवायची आहे अर्धा इंच. हा साईड पार्ट आपण जोडतो, त्या बाजूला अर्धा इंच वाढवायची. हुक आय पट्टीसाठी फक्त 1.5 इंच वाढवायची. 1.5 इंच म्हणजे फक्त 2 लाईन, हे लक्षात घ्या. जास्त वाढवायचं नाही, नाहीतर हा गळा जास्त पसरट होईल. कटोरी मी 1.5 इंचाने वाढवणार आहे. इकडे हे 1.5 इंच आणि इकडेही 1.5 इंच. आणि जे काही वाढवलेला भाग आहे, आता हा मोजत बसायचं नाही. जो काही भाग असा आलेला आहे याचा सेंटर करून घ्यायचा आणि इथेही 1.5 इंचानेच वाढवायचं. पहा, या पद्धतीने हा पार्ट जोडून घेतला. अगदी सहज, हलक्या हाताने असे आकार द्यायचे. पहा, जास्त असा बाहेरून पसरत आकार द्यायचे नाही. हा सुद्धा मी भाग जोडून घेतला. जोडून घेतल्यानंतर हे अंतर किती आहे हे पाहूया. पहा, 5 इंच आहे, तर हे सुद्धा 5 इंच आलं पाहिजे. तर बरोबर इथं 5 इंच येतंय, तर तिथे मार्किंग करून घ्यायचं. नाहीतर काय होईल, तुमचा पुढचा भाग जो आहे तो मोठा होतो, कारण हा भाग पहा लांबला जातो. तिरका आखल्यामुळे आपण हा भाग जो आहे तो लांबला जातो. इथे थोडंसं अर्धा इंच वरती जाऊन तुम्ही हे जोडून घ्या. जोडल्यानंतर आपल्याला इथं टक्स द्यायचा आहे. टक्स देणार आहे मी 1.25 इंच. इकडे 1.25 इंच, इकडे 1.25 इंच. तर आपण दिलेला जो टक्स आहे तो बरोबर आहे की नाही कसं चेक करायचं. आपली मूळ कटोरी आहे 5 इंचाची, त्याचा सेंटर किती होतो, मध्य किती होतो, 2.5. पहा, इथे 2.5 आलं, हे बरोबर शिलाई मार्जिन शिल्लक आहे. आता इथूनही हे 2.5 इंच कुठे येतंय, इथे येतंय. इकडे सुद्धा स्टिचिंगसाठी शिलाई मार्जिन परफेक्ट असं शिल्लक आहे. म्हणजे जो आपण टक्स घेतलेला आहे तो परफेक्ट आहे. इथे टक्सची उंची 2.5 ते 2.25 इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता. तुमच्या कटोरीला जास्त टोक येत असेल असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही काय करायचे, ही थोडी टक्सची उंची जी आहे ती वाढवून घ्यायची. म्हणजे तुमच्या कटोरीला अजिबात टोक दिसणार नाही. म्हणजे पहा, टोक कमी दिसेल. अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला मुंड्यामध्ये घोळ येत असेल तर कशा पद्धतीने मुंड्याला आकार द्यायचे, कटोरीला टोक येत असेल तर काय करायचं, परफेक्ट कटोरी ब्लाऊजचा डायग्राम जो आहे फुल तुम्हाला मी दाखवलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.